मराठवाडा स्पेशल काठी शेव कसे बनवावे त्यासाठी हिरवी मिरची, मूठभर लसूण, मूठभर धने, 1 चमचा जिरे हे सर्व साहित्य मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचे। ताटामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी बेसन, मिरचीचे वाटण, हळद, चवीनुसार मीठ, क्रश केलेला ओवा, तीळ, गरम तेल हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचे। सोऱ्याला तेल लावायचे, त्यामध्ये पिठाचा रोल घालायचा। तेल अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये काठी शेव सोडून घ्यायचे। काठी शेव एका साईडकून पूर्णपणे तळून घ्यायचे। त्यानंतरच ते दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे। अशा पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारे मराठवाडा स्पेशल काठी शेव तयार आहेत। मराठवाडा स्पेशल काठी शेव कसे बनवावे त्यासाठी हिरवी मिरची, मूठभर लसूण, मूठभर धने, 1 चमचा जिरे हे सर्व साहित्य मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचे। ताटामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी बेसन, मिरचीचे वाटण, हळद, चवीनुसार मीठ, क्रश केलेला ओवा, तीळ, गरम तेल हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचे। सोऱ्याला तेल लावायचे, त्यामध्ये पिठाचा रोल घालायचा। तेल अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये काठी शेव सोडून घ्यायचे। काठी शेव एका साईडकून पूर्णपणे तळून घ्यायचे। त्यानंतरच ते दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे। अशा पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारे मराठवाडा स्पेशल काठी शेव तयार आहेत।